झालंय सुरू? हो झालंय. चला. जय श्रीराम. जय श्रीराम. मी पद्मा देशपांडे, अश्विनीची आत्ते सासू. हा माझा मुलगा ऋषी देशपांडे. हा तबला चांगला वाजवतो. ही माझी सून भार्गवी देशपांडे. ती गायन खूप चांगलं करते. आमच्या तिघांच्यातला एकमेव आणि कॉमन, एकमेव नाही म्हणता येणार पण कॉमन दुवा म्हणजे रामाचं प्रेम. आणि त्याचमुळे आम्ही इथे आज आलेलो आहोत. कार्यक्रमाला आता सुरू करतो. ब्रह्मदेवाची सभा चालू आहे. अप्सरा नाचत आहेत. या सर्व अप्सरांमध्ये एक अप्सरा अशी आहे, सुवर्चसा नाव तिचं, मध्य प्राशन करून आलेली आहे आणि ती बेताल नाचते. ब्रह्मदेवाला लगेचच कळतं आणि तो तिला शाप देतो की हे जे काही तू केलेलं आहेस हे योग्य केलेलं नाहीस, त्यामुळे तुला पृथ्वीवर मर्त्य लोकात घारीचा जन्म घेऊन शेकडो वर्ष गिरट्या घालावं लागेल. तिला लगेचच कळतं की अरे आपल्या हातनं चूक झालेली आहे. म्हणून ती लगेचच ब्रह्मदेवाचे पाय धरते आणि विचारते काहीतरी उशाप द्या प्रभू, चुकलं माझं. ब्रह्मदेव म्हणतात तुझ्याकडे एक नियतीने काम सोपवलेलं आहे. ज्यावेळी दशरथाच्या राण्यांना पायस हातात देतील तेव्हा त्यांना कनिष्ठ भाग तू उचलायचा आहेस. तो प्राशन करून द्यायचा नाहीये कैकेयीला. तेवढं झालं की तुझं जन्म संपेल आणि तू दुसऱ्या रूपात प्रवेश करशील. यासाठी अनेक वर्ष ही घार गिरट्या घालत असते. दशरथाची गोष्ट तर सगळ्यांना माहितीच आहे. पुत्रकामेष्टी यज्ञ करतो. विभांडक ऋषींनी तो यज्ञ केलेला आहे, त्यामुळे तो सिद्धीस जाणारच. यज्ञ पुरुष यज्ञ संपताना प्रकट होतो आणि एक पायस यांच्या हातात देतो दशरथाच्या आणि सांगतो तू तुझ्या तिन्ही राण्यांना दे. वशिष्ठांच्याकडे तो पायस दिला जातो. पायसाचे 3 भाग करतात वशिष्ठ ऋषी. ज्येष्ठ भाग कौसल्याला दिला जातो, मध्यम भाग सुमित्रेला दिला जातो आणि कनिष्ठ भाग कैकेयीला दिला जातो. कैकेयी ही राजाची आवडती राणी. अतिशय स्वरूपवान, सुंदर दिसायला. साहजिकच स्वरूपाबरोबर उन्मत्तपणा, अहंकारपणा सगळा आलेलाच आहे. त्यामुळं ती म्हणते मी नाही घेणार, मला ज्येष्ठ भाग पाहिजे. असं कसं? मी राजाची पट्टराणी आहे, मी मुख्य. या सगळ्याचे ती घाट वाढ बघत असते. या सगळ्यांना उशीर होतोय म्हणल्या घाट पटकन खाली येते. तिच्या हातातला पाय सुचवते आणि जाते. या सगळ्याच्या कैकेयीचं चेहऱ्यावरती ते ओरफाडलं जातं. तिचे पंख लागतात. कैकेयी खाली पडते. आता पायस पण नाही हातात, आता मूल तर नाही होणार, कारण भागच आपल्या नशिबात नाही. कैकेयी अधिकच रडवेली म्हणून रडायला लागते. कौसल्याला हे दुःख बघवत नाही आणि स्वतःच्यातला अर्धा भाग ती कैकेयीला देते. ज्येष्ठ जाऊबाईंनी असं वागलं म्हटल्यानंतर सुमित्रा सुद्धा स्वतःच्यातला भाग कैकेयीला देते. यानंतर यथावकाश राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म होतो. हा जन्म झाल्यानंतर आपण कृष्णाच्या लीला बराच ऐकल्या आहेत. रामाच्या लीला जरा कमी ऐकल्या, कारण राम हा जास्त करून कर्तव्य कठोर पुरुषोत्तम असं आपण बघितलं. हा राम सुद्धा लोणी खायचा, दशरथाकडे हट्ट करायचा. दशरथाकडे त्यांनी चंद्र पाहिजे म्हणून हट्ट केलेला आहे. तर असा हा राम जो महालातून दुडू धावतोय, लोणी खातोय. त्यामुळे पहिलं गीत रामाचं लहानपणचं एक आपण सादर करू. ते आहे
राम सावळा सावळा हाती दोन्ही याचा गोळा. कलियुगामध्ये संत होऊन गेले. यातील रामावरती भजन सुद्धा अनेकांनी लिहिले. त्यातलेच एक संत कबीर हे रामनामात इतके तल्लीन व्हायचे की आपण शेला विणत आहे याची सुद्धा शुद्ध त्यांना राहायची नाही. राम सर्वज्ञ, राम तर बघत असायचा. आपल्याच नामात हा माणूस तल्लीन होतोय म्हणल्यानंतर शेले विणायचं काम रामावर येऊन पडायचं. अशा वेळी कबीर शेले विणत आहे आणि ते तल्लीन झाल्यानंतर त्यांचं विणणं थांबत आहे आणि राम स्वतः विणत आहे आणि शेल्यावरती विणत असताना विणेवरती सुद्धा राम नाम प्रकट होत आहे. यावरील एक गाणं आपण ऐकू. कबीराचे विणतो शेल. कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम पाणी कौसल्येचा
राम नाम घ्यावं. आपली मुलं असतात त्यांच्यावर संस्कार करावे. उठता बसता कायम राम नाम घ्यावं. विशेष करून रात्री झोपताना तर घ्यावंच घ्यावं. म्हणजे सकाळी सुद्धा पुन्हा घेतलं जातं. दिवसाची सुरुवात चांगली होती. असे संस्कार रामाचे जे करतात, एक रामाची लोरी आहे. वडील मुलाला अंगाई गीत सारखं जेव्हा म्हणतात राम नाम घ्यावं आणि ते त्याला झोपवत असतात, तेव्हा सादर करत आहे रामाची लोरी. राम 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 जप करी सदा. राम 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 जप करी सदा. शंभु राम नाम घे, शंभु राम नाम घे, तेणे दाह शांत होय, तेणे दाह शांत होय. विभीषण मैत्री सठाई, विभीषण मैत्री सठाई, खंडना कदा. राम 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 जप करी सदा. राम 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 जप करी सदा. झाकल्या मुठीत कागी, झाकल्या मुठीत कागी, गोड सुख राम दे, गोड सुख राम दे. दुःख तिमिर दूर जाई, दुःख तिमिर दूर जाई, हास एकदा. राम 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 जप करी सदा. राम 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 जप करी सदा. ऊन शाल ग्रीष्म झुलवी, ऊन शाल ग्रीष्म झुलवी, नील मेघा वीज फुलवी, नील मेघा वीज फुलवी. भुलुनी भय मम कुशीत, भुलुनी भय मम कुशीत, नीज चंचला. राम 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 जप करी सदा. राम 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 जप करी सदा. राम 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 जप करी सदा. रामाचं बालपण बघितलं आपण. राम आता मोठा झाला आहे आणि आता त्याला अस्त्र शस्त्र शिकण्याची आवश्यकता आहे. आणि अशाच वेळी विश्वामित्र ऋषी दशरथाकडे येतात आणि रामाला मागतात. ते म्हणतात माझ्या यज्ञात जे राक्षस विघ्न आणत आहेत त्यातून संरक्षण करण्याकरता आम्हाला राम पाहिजे. अहो हा खूप लहान आहे. नाही नाही तुला माहित नाही राम मला पाहिजे. रामाला घेऊन जातात. त्याला अस्त्र शस्त्र सगळं शिकवणं चाललेलं आहे. त्याच वेळी इकडे जनकाच्याकडे सीतेच्या स्वयंवराचं बेत ठरत आहे. देशोदेशींच्या राजांना स्वयंवरासाठी आमंत्रण केलेलं आहे आणि रामाला सुद्धा बोलवावं म्हणून दूत आलेले आहेत.
विश्वामित्र ऋषींकडे. आता हे सगळं बघताना स्वयंवरासाठी पण काय लावलेलं आहे तर धनुष्याला प्रत्येकच्या जो लावेल त्याच्याशी हिचं लग्न करायचं, हिचं स्वयंवर करायचं. आता एक छोटीशी कथा आहे. सीता साधारण 4-5 वर्षाची असते, लहान असते. जनक बसलेले असतात आणि त्यावेळी परशुराम येतात भेटायला. भार्गव म्हणतात परशुराम येतात. आत वार्तालाप करताना एवढं मोठं धनुष्य आत कशाला न्यायचं म्हणून बाहेर ठेवतात आणि आत जातात. जनकाशी वार्तालाप केल्यानंतर सगळं झाल्यानंतर ते उठतात परत जायला आणि निघतात आणि बाहेर बघतात धनुष्य दिसत नाही. भयानक क्रोध, जमदग्नीचा सुद्धा क्रोध यांनी घेतलेला असतो. परशुराम एवढा क्रोध, कसं 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केला असा हा माणूस एवढा क्रोध, भयानक चिडतात आणि जनकाला म्हणतात माझं धनुष्य 4, 5, 10 सुद्धा योद्ध्यांना उचलता सुद्धा येणार नाही. असा कोण माणूस लपवून ठेवलास तुझ्याकडं की जो मला माहित नाही. जनक कापायला लागतो चळा. अरे बापरे, हे काय झालं. अरे लगेचच हात जोडतो. परशुरामांना म्हणतो ऋषीवर मी नाही असं काही केलेलं, पण आपण बघू काय झालंय. बाहेर जातात आणि बघतात तर ते धनुष्य असं ओढत नेण्याची चित्तून दिसत असते. अंगणात सीता त्याच्यावरती घोडा फिरत असते. परशुराम बघतात काय आहे अशक्य. जनकाला म्हणतात जनका तुझी मुलगी ही साधी नाही हो, ती आदिमाया नाही, आदिशक्ती आहे. हिला आदि पुरुषच पाहिजे, पुरुषोत्तम पाहिजे. आता मी हे एवढा पराक्रम हिचा छोटीचा बघितलाय. आता मी हे धनुष्य इथंच ठेवतो आणि मी तुला सांगतो तिच्या स्वयंवराच्या वेळी तू हा पण लाव की या धनुष्याला जो प्रत्येंच्या लावू शकेल, कारण हा फक्त नारायणच लावू शकणार आहे, विष्णूच येऊ शकतो, अन्यथा कुणालाही हे प्रत्येंच्या लावता येणं शक्य नाही. त्यामुळे तू हा पण लाव आणि तिचं स्वयंवर त्याच्याशी कर. आता असं आहे की राम लक्ष्मण हे सगळे आलेले आहेत स्वयंवरासाठी. रावण आलेला आहे, अनेक देशोदेशींचे राजे आलेले आहेत आणि सीतेनं त्या सावळ्या रामाला बघितलेलं आहे आणि तिला मनोमन माहिती आहे की आपलं स्वयंवर ह्याच्याशीच होणार आहे. कारण सगळ्यांना माहिती असतं राम हा का आलेला आहे, त्याचा अवतार कार्य काय आहे. आणि जेव्हा स्वयंवराचं करतं तेव्हा त्या रामाकडे बघून सीता लाजेनं चूर झालेली आहे. त्यावरील एक गाणं सादर करत आहे. लाजली सीता स्वयंवराला. लाजली सीता स्वयंवराला, लाजली सीता स्वयंवराला, पाहुणी रघुनंदन सापळा, पाहुणी रघुनंदन सापळा. नक्षीदार अति रम्यवंती
झालेला आहे. जनकाने आपली दुसरी मुलगी उर्मिला ती लक्ष्मणाला दिली आहे. जनकाचा भाऊ कुशध्वज, याला पण 2 मुली असतात, मांडवी आणि श्रुतकीर्ती. भरत आणि लक्ष्मणाला बोलवलेलं आहे, भरत आणि शत्रुघ्नाला बोलवलेलं आहे. आणि कुशध्वजाच्या दोन्ही मुली या भरत आणि शत्रुघ्नाला दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने 4ही मुलांचं लग्न झालेलं आहे. काही दिवसांकरता भरत आणि शत्रुघ्न त्यांच्या आजोळी गेले आहेत आणि बाकी सर्व अयोध्यावासी दशरथ वगैरे सगळे जे लग्नाला आलेले असतात ते सर्व परत आलेले आहेत अयोध्येत. काही दिवस चांगले गेल्यानंतर दशरथ असा विचार करतो की आता राज्याभिषेक करायचा आहे आणि रामाला अयोध्येच्या सिंहासनावर बसवायचं. हे कळल्या सर्व देवांच्या मध्ये चलबिचल सुरू झाली. हे काय आखरीत घडते? जर रामाचा राज्याभिषेक झाला आणि जर हा राज्य करू लागला तर असुरांचं निर्दालन होणार कधी? याला वनवासात धाडायचं कसं? कैकेयीचं तर प्रेम आहे रामावर, कसं होणार? ब्रह्मदेवाकडे सगळेजण देव येतात, ऋषीवर आणि देव, आणि विनंती करतात की काहीतरी याच्यावरती उपाय सुचवा, कारण हे काहीतरी वेगळं घडतंय, असं नाही होता काम. ब्रह्मदेव म्हणतो थांब. विकल्पाला बोलवलं जातं. विकल्पाला सांगितलं जातं की तू काम करायचंयस. कैकेयीच्या थ्रू तिला 2 वर दिलेले आहेत, ते 2 वर तिने मागून घ्यायचे दशरथाकडून आणि रामाला वनवासाला पाठवायचे आणि भरताला राज्याभिषेक करायचे, हे तू घडवून आणायचे. विकल्प घाबरतो. तो म्हणतो जिथं राम आहे तिथं विकल्प कसा? मी कसं पाऊल घेऊ अयोध्येत? मी जाऊच शकत नाही. ब्रह्मदेव म्हणतो थांब. तिची दासी आहे मंथरा, ती काही कारणाने फुलं वगैरे हे घेण्याकरता अयोध्येच्या थोडी बाहेर गेली. तू वाढ बघ थोडीशी. आणि तिला तसाही थोडा द्वेष आहेच रामाविषयी. तिच्या मनात भरताविषयी प्रेम आहे, रामाविषयी थोडा द्वेष आहे, तो जरा वाढवावा तुला लागेल. तू तिच्यात प्रवेश कर आणि मग यथावकाश तू काही प्रवेश कर. विकल्पाने कशी बशी रात्र काढली. निळीच्या झाडावर, देवीच्या झाडावर वाढ बघत बसला. सकाळी मंथरा नेहमीप्रमाणे आल्या आल्या तिच्या हृदयात विकल्पाचा प्रवेश झाला. मंथरा विचार करायला लागली, अरे काय चाललंय? रामाला वनवासात पाठवायलाच पाहिजे. आता आपल्या राणीला सांगायलाच पाहिजे काय. अयोध्येत आल्यानंतर कैकेयीचे काम पूर्ण सुरू झालं. कैकेयी काय ऐके ना, गडाबडा डोळायला लागली. मंथरा तुला कसं कळत नाही? मी तुझ्या चांगल्या करता सांगते. एकदा का रामाचा राज्याभिषेक झाला की भरता मी विचारणार नाही, सगळं रामाचंच. कैकेयी म्हणते आता असं काय म्हणते? इतकी जोरात ती तिचा रागाचा हे बघून कैकेयीने तिला हृदयाशी धरलं. विकल्पाचं काम झालं. या हृदयातून त्या हृदयात प्रवेश झाला आणि कैकेयीला वाटायला लागलं की नाही, ती म्हणते काहीतरी तथ्य आहे, माझ्या मुलाला मिळायलाच पाहिजे. आणि तिला ते 2 वर आठवले वृषपर्व्याच्या लढाईतले, ज्याच्यात त्याने रथ जेव्हा पडायला लागला तेव्हा तिने स्वतःचा हात त्याच्यात धरला होता आणि त्यांनी वाचवलं होतं दशरथाला. त्यामुळे तिने ठरवलं आता दशरथाकडे 2 वर मागितले जातात. आता आपल्याला पुढची गोष्ट माहिती आहे की राम वनवास आणि भरताला राज्याभिषेक, या सगळ्या याच्यात रामावरती एवढं प्रेम असतं ते दशरथाचं प्रामुख्याने होतं. भरताला माहितच नाही. भरत मामाकडे, भरत शत्रुघ्नाला बोलवलं जातं. ते दोघंही येतात. तो म्हणतो अयोध्येत एवढं सुतकी वातावरण का? आणि माझा मोठा बंधू राम कुठं आहे ते बघतो. तेव्हा त्याला सांगितलं जातं की रामाला वनवासात पाठवलं आणि राज्य तू करायचंस. तो म्हणतो शक्य नाही, मी करणार नाही. मी रामाला काही करून करत आहे. रामाच्या इथं भरत जातो आणि त्याला म्हणतो की शक्य नाही. राम म्हणतो
मी माझं वचन जे दिलेलं आहे वडिलांना ते मी सोडणार नाही. काहीतरी तोडगा म्हणून असं ठरलं जातं की पादुका घेऊन भरताने राज्य करावं. भरत ते मान्य करतो. आता अशी गंमत झाली की भरत आणायला गेलाय म्हणजे तर सर्व अयोध्येवासी पण आलेले आहेत तिथं. आता यांना चुकवायचं कसं? राम सांगतो सुमंत प्रधानाला की तू एक काम कर, रथ अयोध्येच्या दिशेनं वळ. लोकांना वाटेल मी अयोध्येत आलोय परत, लोक सगळे तिकडे जातील. आणि रातोरात राम असं ठरवतो की आपण मात्र गंगा पार केल्याशिवाय होणार नाही, कारण अयोध्यावासी मला जाऊ पुढे देणार नाहीत वनवासात. त्यामुळं काहीही करून मला पुढे जायला पाहिजे आणि म्हणून नौकेत बसून गंगा पार करायची असं तो ठरवतो. आणि त्या गंगेतून पुढे जातो आणि अयोध्येवासी मात्र बसून उलटे फिरलेले आहेत आणि राम, लक्ष्मण आणि सीता हे नौकेत बसलेले आहेत. देवाचं गाणं सादर करतात. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ओर भरू. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. श्रीरामाचे नाव राया, श्रीरामाला भारत करू. गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. पावन गंगा पावन नाम, श्रीरामांचे पावन नाम. पावन गंगा पावन नाम, श्रीरामांचे पावन नाम. दोषनाशी प्रवास हा प्रभू, नाविक आम्ही नित्य स्मरू. नाविक आम्ही नित्य स्मरू. श्रीरामांचे नाव गातो, श्रीरामाला गातो. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जस्ट एक ऍड करते म्हणजे आणि एक कानावर हे की ती बाबूजींची पेटी ऐकू येते जय गंगेची. वनवास सुरू झालेला आहे रामाचा. पर्णकुटी केलेली आहे तयार. लक्ष्मण, सीता आणि राम राहत आहेत. रोज यज्ञ वगैरे होत आहे. रोज संविधा त्याच्यात जाळल्या जात आहेत. पंचवटीत राम राहत आहेत. तिघांनी वल्कल नेसलेली आहे. राम सीतेकडे बघतायत आणि त्यांना भरून येतंय की काय महालात राहिली असते माझी राणी, कुठे ही आली, तिला खूप सांगितलं. सीतेला म्हणतो राम की मी तुला सांगितलं होतं महालात सगळ्या सुखसोयी तुला मिळणार आहेत, नको येऊस माझ्या बरोबर. वनवासाची अट मला आहे, तुला नाही. तू ऐकलं नाहीस. असं का बरं? तू सुखी आहेस का? तेव्हा सीता त्यांना उत्तर देते की नाथ, असा विचार करू नका. सुख सोयी मला नको. जिथं राम तिथं माझं सुख निधान आहे. त्यामुळे तुम्ही आहात तिथं माझं सगळं सुख आहे. ते गाण्यात सादर करतात. पंचवटी मन भावन उपवन. श्री रघुवर की
अशा पद्धतीने वनवासात सुद्धा आनंदाने तिघांची कालक्रमणा चाललेली असते आणि ती वेळ येऊन घेते. हरिण येतो कांचन मृग आणि त्याची चोरी पाहिजे असं तिला इच्छा होते आणि सीतेचं हरण रावण करतो. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण आता आपण आणखीन एक वेगळ्या गोष्टीकडे जाणार आहोत की जी आपली मगाशी राहिली. 1/3 भाग हा घारीने नेलाय. ती अंजली झाली. अंजलीने तो प्राशन केलाय आणि महाबली हनुमान जन्माला आलेला आहे. आता जन्माला आल्यानंतर मानवासारखे रूप त्याचं जरी रुद्राचा अवतार असला तरी त्याला त्याची आई सांगते पक्व फळ घ्यायचं रे बाळा. कच्चं फळ नाही ना खायचं आपण आणि तू झोप थोडा वेळ, मी फळं आणते. अंजली तिथनं गेलेली आहे आणि आमच्या बाळाला जाग येते. समोर बघतो पक्व फळ दिसते आकाशात. उडी मारून पकडायला जातो. सूर्य येतो पक्व दिसत असलेला. सूर्य उदयाला येत असतो. हे पक्व फळ घेता आल्यानंतर सूर्य कापायला लागतो की काय करायचं. हा मध्ये आला गेले मला धरलं तुम्ही करू काय. त्याच वेळी तो राहू पण मध्ये येतो. हा एका फटक्याने राहूला ओढून टाकतो. आता तो सूर्याला धरणार. सूर्य इंद्राकडे बघतो. अरे काय. इंद्र स्वतःचा वज्र फेकून मारतो. ते लहान बाळ फळ म्हणून सूर्याला पकडणार असतं. ते धरणार तेवढ्यात वज्र हनुमानला पडतं आणि मूर्छित होतो हनुमान. म्हणून त्याचं नाव हनुमान पडलेलं आहे. ते मूर्छित झाल्यानंतर वडील आपल्या बाळाला काही झालं तर जशी तगमग होते तसं वायूची तगमग होते. त्याने हनुमानाला मांडीवर घेतले आणि ते म्हणतात मी नाही म्हणणार आता जगाचा रोग माझ्या बाळाला मारताय. काय त्याने केलं. काय त्याचं काय चुकलं. त्याला काय कळतंय. ते फळ घ्यायला गेला आणि तुम्ही त्याला मारलं. मी नाही. सगळे देव सगळे ऋषीवर एकत्र झाले तर जगच थांबणार. वायू नाही फिरला तर. सगळ्यांनी असे भरपूर आशीर्वाद वर दिले. याला 1000 हत्तींचं बळ येईल. हा मरणार नाही. याला क्षुधा नाही. याला मृत्यू नाही. याला जला नाही. हा सगळ्यांचं संकट दूर करेल. हा खूप पराक्रम करेल. हा दास म्हणून जन्माला एक दास म्हणून हा नामकीर्ती पावेल. सगळे वर देतात. एवढं सगळं ऐकल्यानंतर हा मान्य करतो वायू. आता आपलं हे छोटं बाळ त्याला कुठं कळतंय. एवढं बाळ अंगात उचलतो. हत्ती टाकून देतो त्या ऋषींच्या आश्रमात. असं घाण सगळं करायला लागला. पण त्याला शाप देता येईना. पण शाप कुठं तरी दिला पुन्हा वायूने ते केलं तर काय. हे सगळं घडत असताना मग शेवटी ऋषी मुनी एकत्र येतात आणि ठरवतात याला शाप नाही द्यायचा. याला आपण असं काहीतरी सांगू की ज्या योगे आपल्याला त्रास होणार नाही. आणि म्हणून त्याला असं सांगतात की तुला विस्मृती होईल तुझ्या सर्व ताकदीची. तुला स्मृती तेव्हाच होईल जेव्हा तुला तुझा राम तुझा स्वामी तुला भेटेल. आणि असा हा हनुमान की ज्याने अनेक पराक्रम केले. लंका जाळली आहे. द्रोणागिरी आणलेला आहे. त्याने सीतेला भेटून रामाचं सगळं वृत्तांत दिलेला आहे. त्याने राम आणि लक्ष्मणाला खांद्यावर घेऊन लंकेत नेलेला आहे. असं सर्व जो करतो, जो संकटमोचक आहे आणि जो ज्याचं नाव मात्र घेतलं तरी आपलं संकट दूर होतं, असं हनुमानावरचं एक गाणं संकटमोचन नाम तिहार.
आता आपण हनुमानाचं ऐकलं, पण हनुमानाने विचारलेलं असतं पण मी ओळखायचं कसं राम कोणते? त्याला जन्मजात टोपी नसते. तेव्हा त्याला सांगितलेलं असतं की जो ते ओळखेल तो स्वामीवर टाकायचा. तो वाट बघत असतो, त्याला कोणी भेटत नसतं, सगळ्यात विसरलेला आहे सुग्रीव आणि तो असं नारळासारखे फिरतायत. बाली एवढा आहे पण त्याला काही करता येत नाही. हे सगळं होत रामाच्या ओळखायचं कसं? आता असं होतं की फिरत फिरत राम त्या वनात येतात आणि सुग्रीव मारुतीला हनुमानाला सांगतो की बाबा हे कोणतरी दोन मानव आलेले आहेत, त्यांचं जरा माग काढ. हे आहेत तरी कोण? बालीच्या तर साईडचे नाहीत ना, त्यांनी तर काही करायचं नाही, त्यांच्या मनात तर नाही ना काही असं होतं नाही ना, कोणतं तर घेतलेलं नाही ना, जाऊन जरा बघ. राम जरा थकलेला आहे, लक्ष्मणाच्या मांडीवर डोकं टेकून पडलेला आहे झाडाखाली. आणि अशा वेळी मारुती त्या झाडावर येतोय आणि राम असं बघता बघता म्हणतो, कोण आहे राम? याला तर जन्मजात टोपी दिसते. हे वाक्य कानावर आल्या क्षणी तत्क्षणी मारुती समोर उडी मारतोय आणि हात जोडून म्हणतो, स्वामी तुम्ही तुमची वाट बघतोय एवढी. हे आता त्याला कळणार आहे की आता तो सीतेचा माग काढणार आहे. किती रावणाने हरण केलेलं आहे, अशोक वाटिकेत सीतेला ठेवलेलं आहे. आणि रावणाला एक शाप आहे नलकुबेरचा. नलकुबेर ही कुबेराचा मुलगा, त्याची बायको अंबा, तिला जबरदस्ती केलेली असते रावणाने. त्यामुळे नलकुबेराने त्याला शाप दिलेला आहे की तू परस्त्रीला जर हात लावशील तर तत्क्षणी मरशील. आता हे रावणाला माहितीये की मी सीतेला काही करू शकत नाही, तीच वश व्हायला पाहिजे मला, मी नाही तिला काही करू शकत, पण तिला वश व्हावी म्हणून प्रयत्न चाललेले आहेत रावणाचे. आणि रावण तिच्या समोर येऊन म्हणतोय की माझ्याकडे बघ, दिसायला सुंदर एवढी संपत्ती, सोन्याची लंका माझी, माझ्याकडे काय नाही, मला मी विद्वान आहे, माझ्याकडे जर तू आलीस तर तुला पटकन आणि करीन, तुला हवे ते या स्वर्गातली सुख तुझ्या पायी लोळण घेते. काय आहे काय त्या रामात? एक निश्चित एक राम, एक मर्त्य मानव, त्याच्याकडे काय आहे? त्याच्याकडे तो काय देणार तुला? हे बघ बरकत धारण करून आलीस, बघितलं का तुम्ही काय दर्शन झाली रामामुळे? माझ्याकडे मी तुला काय आहे काय रामाचं? राम 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 सांगतं, काय करतेस? हे एवढं ऐकल्यानंतर सुद्धा सीता एकदम नम्रपणे लीनपणे त्याला उत्तर देते आणि रामाचा महिमा सांगते. ते गाण्यात सादर करत आहे, पल पल है भारी. रघुपति
रावण आया है, फैली सारी सृष्टि पे जितनी छाया है। क्यों जपती हो राम नाम तुम, क्यों लेती हो राम नाम तुम? सीता, राम नाम का जतन ये तुमने है लगाया। सीता, सीता तुमने राम में ऐसा क्या गुण पाया? राम में शक्ति अगर है, राम में साहस है तो क्यों नहीं आए अभी तक वो तुम्हारे रक्षा को? जिनका वर्णन करने में थकती नहीं हो तुम यहाँ, ये बताओ वो तुम्हारे राम है इस पल कहाँ? राम ही तो करुणा में है, शांति में राम है। राम ही है एकता में, प्रगति में राम है। राम बस भक्तों नहीं, शत्रु की भी चिंतन में है। देख तज के पाप रावण, राम तेरे मन में है। राम मेरे मन में है, राम तेरे मन में है। राम मेरे मन में है, राम तेरे मन में है। राम तो घर घर में है, राम हर आंगन में है। मन से रावण जो निकाले, राम उसके मन में है। मन से रावण जो निकाले, राम उसके मन में है। ओ राम आणि
राम बस भक्तों नहीं शत्रु की भी चिंतन में है। देश तज के पाप रावण राम तेरे मन में है। राम तेरे मन में है, राम मेरे मन में है। राम तेरे मन में है, राम मेरे मन में है। राम तो घर घर में है, राम हर आंगन में है। मन से रावण जो निकाले राम उसके मन में है। मन से रावण जो निकाले राम उसके मन में है। ओ सीतेनं रामाचं तर वर्णन केलं, राम कसा चांगला, राम कसा मनात राहिले हे सगळं सांगितलं. रामाची भक्ती, रामाची आवृत्ती, राम नामाची आवृत्ती सीतेचं जीवन करण्यात करत होते. परंतु इथे रामाची काय अवस्था होती? राम तडफडत होता सीतेविना. माझ्या सीतेला असं नेलं, काय करावं, काय केलं मी सीता परत येईल. आता असं झालंय की तिचं माग पण लागलेलं आहे, ती कुठं आहे हे कळलेलं आहे, सेतू बांधायचा आहे आणि जाणार आहे हे पण ठरलेलं आहे, पण कार्य सिद्धीस तर जायला पाहिजे. आणि अशा वेळी राम तडफड काय करू काय करू काय करू. ही आठवण कुणाची आली तर महादेवाची. हरीला आठवण आली हराची. महादेवाच्या आठवणीने राम व्याकुळ झालाय आणि आता महादेवाचं चिंतन करणार, महादेवाची स्थापना करणार. त्याच्याशिवाय तर हे कार्य कधीच जाणार नाही. पण राम तर पडला क्षत्रिय, पूजा कोण करणार, लिंगाची स्थापना कोण करणार, पिंडीची स्थापना कोण करणार. राम विचार करतोय की महादेवाचा निस्सीम भक्त पाहिजे, अतिशय विद्वान पाहिजे, तो ब्राह्मण पण पाहिजे. कोण आहे असा भूतलावर? असा भूतलावर रावण होता. मग काय करणार? रावणाला विनंती करण्यात आली. राम विनंती करतोय रावणाला की हे महादेवाची स्थापना करायची आहे, लिंग स्थापन करायचं आहे, तेव्हा तू आल्याशिवाय हे शक्य नाही. रामाने केली किंवा कोणी केली विनंती हे नाही महत्वाचं. महादेवाचा निस्सीम भक्त आहे रावण, ज्याने स्वतःच महादेव भेट देत नाही, रूप दाखवत नाही म्हटल्यानंतर स्वतःच शिर कापून मारलेला आहे. त्यांनी स्वतःच्या नसांची वीणा करून त्याचं स्तोत्र गायलेलं आहे. एवढं महादेव म्हटल्यानंतर रावण कुठूनही येणार. असा तो रावण येतो. व्यवस्थित महादेवाच्या पिंडीची स्थापना होते, रामाकडनं पूजा केली जाते आणि नेहमीप्रमाणे नमस्कार केल्यानंतर ब्राह्मणाने आशीर्वाद द्यायचा असतो. रावण म्हणतो बोल तुला काय बळ पाहिजे. राम म्हणतो युद्ध करायचंय आणि मला विजय पाहिजे. रावण म्हणतो तथास्तु. अशा पद्धतीने स्थापन झालेलं जे आहे ते राम आणि ईश्वर, ते लिंग म्हणजे रामेश्वर, याच्यावरती एक श्लोक देना
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि। अशा पद्धतीने रामेश्वर स्थापन झालेला आहे। सर्व वानर सेतू उल्लंघून लंकेला गेलेले आहेत। घनघोर युद्ध झालेलं आहे। रावणाचा निपात झालेला आहे। मेघनाथचा निपात झालेला आहे। कुंभकर्ण नाही। सीतेची मुक्तता झालेली आहे। असं हे रामायण ज्यांनी घराघरात पोहोचवलं, ज्यांचं रामायण बघताना रस्ते ओस पडत होते, ते रामायण आपण ऐकलेलं आहे। आता कोविडच्या काळात सुद्धा रामायण आपण पुन्हा बघितलेलं आहे। असं रामानंद सागर यांच्या रामायणाचं शीर्षक गीत हे दोघं सादर करत आहेत। मंगल भवन अमंगल हारी। आता कलियुग चालू आहे आणि बुद्धालेंद्र महाराजांनी सांगितलेलं आहे, समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे की नामस्मरण हे कायम करावं। त्याला कुठलंही नियम किंवा व्रत वगैरे काही नाही। उठता बसता खाता पिता जेवता सुखी होता कुठलीही आपल्या आयुष्यात सुंदर स्थिती तेव्हा हे नाम घ्यावं। आणि दासबोधात चतुर्थ दशकात तृतीय समासामध्ये रामदासांनी सांगितलेलं आहे की काहीच न करुणी प्राणी राम नाम जपे वाणी तेथे संतुष्ट चक्रपाणी भक्ताला सांभाळी सेवा। काहीही नाही आला आयुष्यात तरी चालेल, फक्त रामनाम घ्या। जबाबदारी त्या चक्रपाणीची आहे सांभाळायची। त्यामुळे आता सादर करणार आहे रामधून, पण त्यापूर्वी आम्हाला ही गायन सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा आम्ही मनापासून आभार मानतो। कारण रामाची सेवा, आम्ही रामभक्त आहोत, रामाची सेवा करायला मिळणं हे आम्ही आमचं परमभाग्य मानतो। त्यामधले तुम्ही आहात की ज्यांच्यामुळं आम्हाला हे मिळालं, त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं आभार मानतो। आता शेवटची एक रामधून सादर करत आहे। ही सादर करत असताना सगळ्यांनी त्याचं ध्रुवपद किंवा त्याचं सगळ्यांनी साथ द्यावी आणि या गाण्यानं आम्ही रामधून गाऊन या कार्यक्रमाची शेवट करत आहोत।
मस्त झालं एकदम खरंच छान. आणि गाणी पण सगळी खूप छान सिलेक्शन झाली. आवाज तर काय प्रश्न नाही, आवाज गाजल, निवेदन एकदम उत्तम आणि गाण्याचं सिलेक्शन नंबर 1 म्हणजे खूप वेगळी आणि हटके खूप छान खूप. यांचं आहे, यांनी गाणं सांगायचं आणि मी त्याला जोडायचं. नाही मस्त आहे. मी इतकी मनापासून सेवा केली की आता राम म्हणतोय पुढच्या वर्षी पण या. तो म्हणतो एवढे वर्ष होते कुठे? आपण दरवर्षीचा पायंडा पडू एकदा वीकेंडला म्हणजे कसे सगळे असतील ना तर छान मजा आणि आहे. ऋषीला पण जॉब नवीन आहे सध्या त्याने अमेझॉन मधनं स्विच केलं त्यामुळे आई गं. त्याचं शेड्यूल तिचं लांब आहे रोज प्रवास करून तिने ते बसवलं आहे सगळं तुम्ही ते बसवलं नाही, त्यांनी इतकं चांगलं बसून घेतलं की ते सगळ्यांना फार आवडलं. थँक्यू. ऍक्च्युली म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे हिने 1 महिन्याभरापूर्वी मेसेज केला. आम्ही आधी घाबरत की आपल्याला एक गाणं येतं चांगलं रामावरचं जे आम्ही पलपले बारीक कधीतरी टाकलं होतं, पण अख्खं करू शकू का 1 तासाचा स्लॉट, बाप रे. आणि कसं जमेल. आणि मग आम्ही गाणी काढायला लागलो. त्याच्यामुळे ऍक्च्युली याच्यामुळे आम्हाला बरीच अजून गाणी आम्ही शिकलो. आम्हाला त्याची संधी मिळाली. रामाचं नाव इतक्या वेळा घेतलं गेलं त्याच्यामुळे रोजच्या जीवनात रामाचं नाव इतक्या वेळा घ्यायलाच मिळत नाही, ज्या या सरावामुळे रोज घेतलं गेलं. अरे वा. आणि या कार्यक्रमाला उंची मिळाली ती आईच्या उत्कृष्ट निवेदनामुळे. कारण अशा कथा आहेत त्यासाठी एकदा टाळ्या वाजवा बरं. म्हणजे मला कधी कधी वाटतं की मी आईला का नाही हट्ट केला लहानपणी की आई मला अजून कथा सांग रामायणातल्या. त्या मी आत्ता सांगू शकतो तिला की आई हट्ट करून की मला सांग अजून कथा. हो ना खरं वाचन खूप आहे. नाही खरंच म्हणजे आपण करूयात दरवर्षी कारण तुमच्या मनात सगळ्या गेलेली गाणी होती ती आम्हाला पण नव्याने हे करता आली. आणि जरा गजर झालं की छान वाटतं. त्याच्यामध्ये मागे पूर्ण त्याचा start to end पर्यंत आम्हाला आमच्या घरात हे सगळं जमलं. तिने खूप आवाज छान आम्हाला मैथिली ठाकूर वाटते